हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागामध्ये जी सावी आहे ती आता रीना व परागला कॉल करत असते. तर आता ती रीना व परागला एक प्लॅन सांगते व तो प्लॅन आता लगेचच आपण करूयात असं सांगते. लगेचच रीना व पराग सावीपाशी येतात. सावी मुजुमदारांच्या घराबाहेरच थांबलेली असते. तर ते प्लॅन करतात त्याप्रमाणे आता घराबाहेर एक तंबू ठोकायचा असा ते प्लॅन करतात व त्या तंबूमध्ये आता सावी राहू लागते. सावी आता त्या तंबूमध्ये राहायला लागते. तिच्यासोबत एक सावी आणि धैर्यचा फोटो असतो. तो फोटो त्या तंबूमध्ये ती लावते व बाहेर जाऊन फुलाचे गुच्छ आणते आणि त्या फोटोला देते. तर आता रीना व पराग तिचे फोटो काढत असतात आणि सावी बोलत असते, हे पहा, मला धैर्याने जरी एवढ्या मोठ्या घरातून बाहेर हकलून दिलं तरीही मी त्यांच्याच घरासमोर इथे तंबूमध्ये माझ्या छोट्याशा घरात राहील. तर आता नीता व अवंती स्वयंपाक करत असतात, पण त्या जाम टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच आर्या मोबाईल पाहत असते. तेव्हाच तिला सावीचा व्हिडिओ दिसतो. ती पळतच काकू काकू करत नीता व अवंतीकडे जाते. आई, काकू बघ ना ग, या सावी काकू कशा व्हिडिओ सोडतायत आणि त्या आपल्या घरासमोर राहायला लागलेल्या आहेत. नीता व अवंती तो व्हिडिओ पाहतात. तेवढ्यात धैर्यला इकडं समजतं व सगळेजण पळतच बाहेर येतात. हे पाहून धैर्य खूपच चिडतो. सावी तिथे राहत असते. धैर्य चिडल्यामुळे तो खूपच ओरडतो. तू का आली आहेस इथे परत? जा आमच्या घरातून, इथे राहण्याची तुझी लायकी नाही, असं धैर्य सावीला म्हणत असतो. तेवढ्यात सावी धैर्यला म्हणते, अहो धैर्य, काय करताय तुम्ही असं? मला का हाकलून देताय या घरामधून? तुम्ही तुमच्या घरामधून मला हाकलून दिलं, पण माझ्या या छोट्याशा घरातून तुम्ही हाकलून देऊ शकत नाहीत. तर तुम्ही कसं माझ्या घरी तुमच्या प्रेमासाठी तंबू ठोकून राहत होतात घराबाहेर, तसंच आता मी माझ्या प्रेमासाठी इथे तंबू ठोकून राहील व माझ्या प्रेमाला जिंकूनच दाखवेल. तर आता सावी व्हिडिओ काढायला सुरुवात करते. हा पहा माझा चिडचिडा नवरा, कसा रुसलाय माझ्यावरती, किती फुगलाय पहा ना. आणि हे पहा माझ्या सुंदर मायाळू सासूबाई कशा दिसतायत ना, त्यांचा चेहरा तर पहा. आता सावी व धैर्य नेमकी काय करतील हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.